श्री गुरुदेव महाराज. आजचा व्हिडिओ हा महत्त्वाचा आहे. त्यामध्ये नकारात्मक जे व्यक्ती असतात, तुम्ही त्यांच्या संपर्कात राहता किंवा त्यांच्या संपर्कात राहून तुम्ही फिरत असता किंवा तुमचं काम करत असता, पण ते नकारात्मक व्यक्ती त्याचा तुम्हाला होणारा त्रास ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. नकारात्मक व्यक्तींपासून जर तुम्हाला लांब राहायचं असेल तर महत्त्वाचं म्हणजे जी नकारात्मक व्यक्ती जी आहे तुमच्या जवळ फिरणारे किंवा तुम्हाला वाटते त्याच्यापासून जेवढं लांब राहता येईल तेवढं राहायचं. आणि तुमच्या गोष्टी जेवढ्या महत्त्वाच्या आहेत की तुम्हाला एखादी गोष्ट तुम्ही घरात शेअर करता किंवा घरी सांगता, ती गोष्ट त्या व्यक्तींना कळून देणं हे महत्त्वाचं आहे महाराज. आताच्या काळामध्ये का नाही नकारात्मक व्यक्ती भरपूर झालेत. नकारात्मक त्यांचे विचार आहेत किंवा आपण एखादी गोष्ट जर चांगली सांगितली त्यांना तर ते प्रत्येक गोष्ट आपल्याला निगेटिव्ह करण्यासाठी बघत असतात. तर ते होऊ नये म्हणून हा मी आज उपाय सांगणार आहे महाराज. आता थोडीशी तुम्हाला माहिती देतो नकारात्मक व्यक्ती कशा असतात. तुम्ही एखादा नकारात्मक व्यक्तीला जरी तुम्ही ते जाऊन सांगितलं की बाबा माझं हे काम आहे आणि मी हे करत आहे, तर ती व्यक्ती तुम्हाला सरळ सांगते की हे तुझा तोटा आहे किंवा हे काम करू नकोस तू. ह्या गोष्टी ती व्यक्ती बोलत राहते. पण त्याच्या मागे एक आणि त्याचं दुसरं कारण म्हणजे काय, ज्या वेळेस ती व्यक्ती तुम्हाला बोलत राहते त्यावेळी तिचं पूर्णपणे नियंत्रण हे तुमच्या शरीराकडे असतं किंवा ती पूर्णपणे तुमच्या डोळ्यांकडे बघा किंवा एकसारखं ते पाहत असते आणि ती बोलत असते. तर महाराज महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीशी किंवा त्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळं घालून बोलणं कधी पण टाळायचं, जी व्यक्ती नकारात्मक आहे. किंवा आता महत्त्वाचं म्हणजे बरेच लोक असे आहेत की ते म्हणतात की हे मित्र आहेत किंवा काय, पण त्यांच्या मनातलं कुणालाच काय कळत नाही की एखादी गोष्ट जर तुम्ही चांगली सांगितली तर त्यांच्या मनात तुमच्याविषयीची भावना कशी असेल ही सांगता येत नाही महाराज. त्यामुळं महत्त्वाचं म्हणजे नकारात्मक ज्या व्यक्ती असतात त्यांच्यापासून लांब राहिलेलं महत्त्वाचं आहे. आता महाराज त्याच्यावरती उपाय काय आहे का, की नकारात्मक व्यक्ती जर आहेत पण त्याचा त्रास पण होतो तुम्हाला, पण तुमचं एखादं काम तुम्ही समजा बाहेर सांगितलं एखाद्या व्यक्तीला आणि ते तुमचं काम पूर्ण होतच नाही आणि जरी झालं तरी त्यात अडथळा येतो, ह्याच्यासाठी काय उपाय? तर महाराज त्यासाठी महत्त्वाचा उपाय सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. साधारण तुम्ही कोणत्याही देवाला मानता त्या देवताच्या पुढे एक काळा दोरा राहतो. काळा दोरा आणायचा आहे, तुमच्या हाताच्या साईडचा मनगटाच्या साईडचा दोरा आणून तो देवापुढं ठेवायचा आहे. तो म्हणजे साधारण तुम्ही पूजा करता, ज्यावेळी तुमची पूजा असते, सकाळची पूजा असते, त्यावेळेस ती पूजा करून तो धागा तिथं ठेवायचा आहे. व तो ठेवल्यानंतर तुम्ही देवाला प्रार्थना करायची की हे देवा की हा जो तुम्ही धागा आहे याला तुम्ही तुमच्या स्पर्शाने माझ्या शरीराला लागणार आहे व माझ्यापासून नकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक लोक त्यांचा भाव माझ्यापर्यंत पोहोचू नये, हे तुम्ही यामध्ये सांगायचं महाराज. भेटूया अशाच